चाललोय सोनीला भेटायला आणि गाडीमध्ये आम्ही दोघी दिसत नाहीये. मी दिसते, तू जरा तरी दिसते. मला उजेडात येऊ दे. अरे यार मी आधी दिसले ग, दिसले मी असतो. हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे तुम्ही ज्या मला प्री वेडिंग शूटवरती ज्या कमेंट्स केल्या आहेत त्या कमेंट्सबद्दलचा हा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे, मी तो व्हिडिओ खूप घाबरत अपलोड केला होता. कारण की मला असं वाटत होतं की 12 वर्षापूर्वी जी कन्सेप्ट होती ती आज आवडते नाही आवडते. कारण की आजकालचे जे प्री वेडिंग शूट आहे, जे माझ्या भावाचं झालं आहे किंवा बहिणीचं झालं आहे, ते खूप ऑसम आहे. लोकेशन्स खूप चांगले आहेत. माझ्या टाईमला ही कन्सेप्ट बिलकुल नव्हती की लोकेशनला जाऊन शूट करायचं किंवा काय. आम्ही ते आमच्या शेतात शूट केलं होतं आणि ते लोकांना एवढं आवडेल त्यावेळेस ते आवडलं होतं. कारण कन्सेप्ट नवीन होता, सगळ्यांना खूप छान वाटलं होतं ते पाहताना. पण आत्ता ह्या टाईमला ते लोकांना आवडेल असं मला बिलकुल वाटलं नव्हतं. म्हणून मी खूप घाबरली होती. म्हणून मी म्हटलं पण होतं की मला भीती वाटते जर मी अपलोड केलं आणि माझे सबस्क्रायबर कमी झाले तर काय होईल. पण नाही, तुम्ही मैत्रिणींनी जो मला त्याला रिस्पॉन्स दिला आहे, सिरियसली माझ्याकडे शब्द नाही आहेत ते व्यक्त करण्यासाठी. म्हणून मी एक दिवस पूर्ण घेतला. मी त्या कमेंट्सला रिप्लाय नाही केला कारण की मला पर्सनली त्या कमेंट्सला रिप्लाय करायचं होतं. तुम्हाला माझे पण थॉट्स त्याच्याबद्दलचे तुमच्याशी शेअर करायचे होते. म्हणून मी तुम्हाला फक्त प्लेन रिप्लाय केला आहे की थँक्यू व्हेरी मच. आणि त्यात माझी मुलगी 2 दिवस आजारी पडली म्हणून मला 2 दिवस गेले. पण नाही, म्हणून मी ठरलं की आज मला बाहेर जायचं पण आहे. त्यात माझी मैत्रीण सोनी आजारी आहे, तिला भेटायला जायचं आहे. तर म्हटलं की बाहेर जायचंच आहे तर अर्धा तास थोडंसं अगोदर रेडी होऊन तुमच्याशी पण बोलूयात. माझा जो एक्सपिरियन्स आहे, मी तुमचे कमेंट्स वाचल्यानंतर मला काय फिलिंग आलं ते मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. तर मी पहिला कमेंट रीड करते आणि मग मी तुमच्याशी बोलते की माझा एक्सपिरियन्स त्या टाईमला माझं काय थॉट प्रोसेस होतं ते मी तुमच्याशी नक्की शेअर करते. तर चला पहिली कमेंट मी रीड करते. ती कमेंट आहे सविताची, जी मला नेहमी कमेंट करते आणि खूप छान छान कमेंट करते. तिने मला कमेंट केली आहे की म्हणजे प्री वेडिंग ट्रेंड हा तुझ्यापासून चालू झाला आहे का. तर मी असं म्हणू शकते की हो, आमचे जे आजूबाजूचे 2-3 तालुके होते तिथे हा कन्सेप्ट बाहेर असेल तर मला खरंच माहीत नाही. तर लगेच कोणतरी माझ्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं की नाही हे होतं पहिलं. पण आमच्या आजूबाजूला असं पहिल्यांदा कधीच झालं नव्हतं. मी फर्स्ट व्यक्ती होते की जिचं प्री वेडिंग शूट झालं होतं. सो हो, हे असं म्हणू शकते की प्री वेडिंग शूट माझ्यापासून चालू झालं का. तर हो, आमच्या इथे प्री वेडिंग शूट हे माझ्यापासूनच चालू झालेलं आहे. सो नेक्स्ट कमेंट आहे साक्षी म्हणून आहे. खूप मस्त प्री वेडिंग आहे, असं पाहिजे खरंच. आता काहीही आहे. ओके, आता काही आहे तिचं असं म्हणणं आहे. आताचे प्री वेडिंग शूटही चांगले आहे, आजकालच्या जनरेशननुसार ते आहेत. तुला माझं प्री वेडिंग शूट आवडलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. मला खूप छान वाटते, मी खरं सांगते आहे. कमेंट जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड केला, मी दिवसभर विचार केला की आता कमेंट रीड करायच्या नाही. जर कमेंट आपल्याला खराब आल्या तर मला असं वाटलं मी तो डिलीट मारते की काय. म्हणून म्हटलं नाही, एक दिवस जाऊन द्यायचा. पण तुमच्या 2-3 स्टार्टिंगच्याच 2-3 कमेंट पाहिल्यानंतर मला एवढं छान वाटलं. सो नेक्स्ट कमेंट आहे मला आलेली, एक चेतन भाऊ म्हणून आहेत. मी हाऊस ऑफ बिंदीमध्ये तुळशीबागेचा व्हिडिओ जेव्हा शूट करत होते तिथे ते होते. त्यांचं ते शॉप होतं. त्या शॉपमध्ये मला ते भेटले होते आणि त्यांना मी माझा चॅनल वगैरे त्यांनी काही सबस्क्राईब केला नव्हता. त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि मला रिप्लाय केला, दीदी मैं भी आ गया इसमें, थँक्यू. आणि तेव्हापासून ते माझे व्हिडिओ पाहत आहेत. सो चेतन भाऊ, तुम्हाला पण खूप खूप थँक्यू की त्यांनी लिहिले वाह शानदार कवरेज. सो चेतन भाऊ, आपको भी बहुत बहुत थैंक यू कि आप मेरे वीडियोस देखते हो. मुझे बहुत अच्छा लगा कि आप हमेशा मेरे वीडियो के नीचे कमेंट करते हो, मुझे अप्रिशिएट करते हो. तो थँक यू व्हेरी मच. तर पुढची कमेंट आहे प्रियंका शिंदे आय गेस प्रियंका शिंदे नाव आहे तिचं. तिने लिहिले खूप छान दी, खूप छान वाटलं बघून. अँड यू लुकिंग सो ब्युटिफुल. नाही ठीक आहे, खूप छान वाटलं. यासाठी प्रियंका खरंच खूप खूप थँक्यू. आणि मलाही जेव्हा आपल्या ओल्ड मेमरीज आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला पहिला आपण पाहतो की यार आपण काय दिसत होतो, कसा आपला ड्रेसिंग सेन्स होता. पण तो त्या टाईमचा मला असं वाटतं की बेस्ट ड्रेसिंग सेन्स किंवा बेस्ट मेकअप किंवा बेस्ट सगळे काही असतं. जसं जसं आपलं वय वाढत जातं आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स होत जातात. सो थँक्यू प्रियंका, तू कमेंट केल्याबद्दल.
नंतर नेक्स्ट आहेत अनिल खर्डे भाऊ, ज्यांना मी ओळखते. त्यांनी लिहिलेलं आहे, ताई खूप छान. सो दादांना मला म्हणायचं आहे थँक्यू दादा, की तुम्ही मला कमेंट केली, वेळात वेळ काढून कमेंट केली. सो थँक्यू व्हेरी मच. तर पुढची कमेंट आहे पूनम गोफणे म्हणून. एक छान प्री वेडिंग शूट अजूनपर्यंत बघितलं, इतकं छान प्री वेडिंग शूट अजूनपर्यंत बघितलं नाही, खूप मस्त. सो पूनम थँक्यू सो मच, तुला हे माझं प्री वेडिंग शूट आवडलं त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. पुढची कमेंट आहे श्रावणी सावंत म्हणून. कल्याणी प्राइसलेस मेमरी आहे ही, आणि ती पप्पांनी केली तर खूपच भारी वाटतं. तुझं प्री वेडिंग शूटिंग अमेझिंग. सो मला श्रावणीला सांगायचं आहे की प्राइसलेस मेमरी आहे तर येस, जसं मी म्हटलं की त्याच्यामध्ये माझे आजोबा आहेत. आपण बऱ्यापैकी गोष्टी ह्या ज्या असतो आपल्यामध्ये जेव्हा आपली माणसं नसतात तेव्हा आपण त्यांना फोटोजमध्ये, व्हिडिओजमध्ये, फोटोंपेक्षा जेव्हा ते आपल्याला व्हिडिओजमध्ये लाईव्ह दिसतात तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. आणि खरंच माझ्यासाठी प्राइसलेस मेमरी आहे ही. आणि वडिलांनी केली, वडिलांचं आणि माझं नातं ह्याबद्दल ते मी डेफिनेटली एक व्हिडिओ बनवेल. कारण की मी जर आत्ता माझं आणि माझ्या वडिलांच्या नात्याबद्दल बोलायला गेलं तर मला असं वाटतं हा व्हिडिओ सकाळपर्यंत चालेल. कारण की प्रत्येक मुलीचं नातं हे वडिलांसोबत तो बॉन्ड वेगळाच असतो. आणि तुम्ही जर त्यातल्या त्यात घरातली मोठी मुलगी असाल तर विचारायचा प्रश्नच नाही. लवकरच मी आणि माझ्या वडिलांचा बॉन्ड ह्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला ह्या एप्रिलमध्ये नक्की सांगेल. कारण की एप्रिलमध्ये खूप स्पेशल डे आहे, तर त्या दिवशी मी तुम्हाला नक्की सांगेल की आमचं बॉन्डिंग कसं आहे. तुम्ही पण मला सांगाल की तुमचं आणि तुमच्या वडिलांचं बॉन्डिंग कसं आहे. सो नेक्स्ट कमेंट आहे आयुष खर्डे यांची. तर खूप छान शूट केलं आहे. सो थँक्यू, तुम्हाला हे प्री वेडिंग शूट आवडलं त्याबद्दल. नंतर संस्कृती हडवळे, ही माझ्या नंदेची मुलगी आहे, म्हणजे माझी भाची आहे. तिने लिहिलं आहे खूप छान. सो थँक्यू परी. नेक्स्ट कमेंट आहे अनिता टिके म्हणून. तिने लिहिलं आहे की सैराट मूवीची आठवण झाली, खूप छान. मला हे वाचल्यानंतर खूप हसू आलं आणि मी पण थोडंसं, मला असं वाटलं की असं काय आहे का. पण थँक्यू, तुम्हाला हे आवडलं, त्यातच माझं सगळं काही आलं, ते पण सैराट मूवीसारखं तुम्हाला वाटलं, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. नेक्स्ट आहे अश्विनी, खूप छान. तिलाही माझ्याकडनं खूप खूप थँक्यू की तुला माझं प्री वेडिंग शूट आवडलं. नेक्स्ट कमेंट आहे माधुरी श्रीकांत लाईफ अमेरिका ह्याची. सो तिला मला सांगायचं, तिने लिहिलं आहे वडील आमचे खूप हौशी. तुम्ही म्हणाल तिने असं का लिहिलं आहे, तर ही आहे माझी छोटी बहीण जी अमेरिकेमध्ये असते, तीही ब्लॉगर आहे. तिला एक छोटा बेबी आहे जय, आणि त्याला आम्ही अजून भेटलेलो नाही आहे. जसा तो झाला आहे तसा तो अमेरिकेमध्येच आहे. व्हिडिओ कॉलवरती आम्ही त्याच्याशी बोलतो, गप्पा मारतो. कधी कधी तर मला वाटतं की त्याला फोनमधून ओढून घ्यावं. तर तिने लिहिलं आहे की वडील आमचे खूप हौशी आहेत. खरंच वडिलांनी आमची प्रत्येक हौस पूर्ण केली आहे. की आम्ही 2 मुली आहोत, मला छोटा भाऊ पण आहे, आम्ही 3 भावंड आहोत. व्हिडिओमध्ये माझा भाऊही आहे जो मला झोका देतोय. सो थँक्यू माधुरी, तुम्हाला एवढी छान कमेंट केली म्हणून. सुनंदा मोरे लिहितात खूप मस्त. थँक्यू सुनंदा, तुला हा व्हिडिओ आवडला त्याबद्दल. निलिमा मिंडे म्हणून आहे. त्या मला विचारतायत की ह्या निलिमा मिंडे ज्या आहेत त्या मला विचारतायत तू मंचरची आहेस का. तर हो, मी मंचरची आहे. माझ्या गावाचं नाव निरगुडसर आहे, पण मंचर सगळ्यांना माहीत आहे, तर मी मंचरचीच आहे. तर नेक्स्ट कमेंट आहे आर्या रिदेश शिरोडकर म्हणून. वाव कल्याणी, खूप भारी आहे. असं वाटलं की मराठी मूवीचं सॉन्ग बघत आहोत. मलाही जेव्हा हे प्री वेडिंग शूट झालं होतं तेव्हाही मला असं वाटलं की यार मी काही हिरोईनविषयी कमी ॲक्टिंग नाही केली आहे, खूप चांगली ॲक्टिंग केली. पण आता जेव्हा मी पाहते ना तेव्हा असं वाटतं का मी अशी ॲक्टिंग केली आहे, का मी असं केलं आहे. पण ठीक आहे, तुम्हाला हे आवडलं. आर्या खूप खूप थँक्यू. निर्मला जाधव, स्वीट मेमरीज, ती माझ्या लग्नाला होती, तिने हे प्री वेडिंग शूट पाहिलेलं आहे. सो निर्मला थँक्यू, तू पुन्हा एकदा हे पाहिलं आणि मला झेललंस त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर नेक्स्ट कमेंट आहे राजवीर अँड फन यांची. तर खालीले खूप सुंदर केलं आहे प्री वेडिंग. त्यावेळेस असं शूट म्हणजे खूप ग्रेट आहे तुमचे वडील. लेकीसाठी एवढा छान व्हिडिओ त्यांनी केला, मस्त.
तर राजवीर अँड फॅन ज्या पण आहेत मला असं वाटते की मैत्रिणीचं आहे माझी, नाव फक्त मुलाचं दिले असं मला वाटतंय. तर थँक्यू, तुम्हाला माझं प्री वेडिंग शूट आवडलं. आणि त्यावेळेस असं शूट खरंच त्यावेळेस असं शूट होतं असं कोणालाच माहीत नव्हतं, स्पेशली आमच्या एरियामध्ये. आणि लग्नामध्ये जेव्हा स्क्रीन लागली होती मोठी आणि त्यावर हे प्री वेडिंग शूट चालू होत होतं. लिटरली लोक लग्न सोडून ते फक्त प्री वेडिंग शूटच पाहत होते. त्याच्यामध्ये आमचं फोटोग्राफ्सही होते दोघांचे, त्याचंही शूट होतं. पण लोकांना हे खूप आवडलं होतं. मी थोडी ऑकवर्ड कंडिशनमध्ये होते, पण ठीक आहे, सगळ्यांना खूप आवडलं होतं, सगळेजण खूप एन्जॉय करत होते. नंतर श्वेता गाडवे, माझ्या ननंदबाई, खूप छान, थँक्यू ताई. नेक्स्ट कमेंट आहे साधना पानसरे यांची. तिने लिहिले, वाव काय भारी, असं वाटतंय जुनं व्हिडिओ सॉन्ग चालू आहे मूवीमधलं, आणि काय भारी ॲक्टिंग केली आहे तुझी. ॲक्टिंग म्हटलं की मला थोडंसं टेन्शन येतं. तुझ्या फ्रेंड्सने पण खूपच छान व्हिडिओ, मन हॅपी झालं बघून व्हिडिओ. सो थँक्यू साधना, तुला हे माझा प्री वेडिंग शूट आवडलं. आणि त्यात ज्यांनी पण ॲक्टिंग केली त्या सगळ्या माझ्याच बहिणी आहेत. आम्ही 16-17 जण भावंड आहोत, जे आम्ही एकाच ठिकाणी राहायचो. त्या सगळ्या माझ्या चुलत बहिणी, आणि सगळ्यांची लग्न झाली आता, सगळ्यांना बेबी आहेत. सो त्यांना मी नक्की सांगेल की तुमच्यासाठी पण कमेंट आली की सगळ्यांनी खूप छान ॲक्टिंग केली आहे म्हणून. सो थँक्यू साधना, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट कमेंट आहे मधुरा कवडे यांची. तुझे वडील रामदास वळसे आहेत का? हो, माझ्या वडिलांचं नाव रामदास वळसे आहे. नेक्स्ट आहे पल्लवी. ह्या माझ्या मोठ्या नणंदबाई पल्लवीताई. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आज 12 वर्षानंतर परत खूप छान वाटला हा व्हिडिओ बघून. असा हा व्हिडिओ आम्ही 12 वर्षात 1200 वेळा तरी बघितला असेल, पण आज पुन्हा तो पाहून खूप छान वाटला. सो ताई थँक्यू, तुम्ही माझा व्हिडिओ सारखा पाहताय. हे मला घरी आल्यावर नाही बोललात कधी, मेसेजमध्ये सांगताय मला तुम्ही, पण थँक्यू सो मच. नेक्स्ट कमेंट आहे अंजली हिची, खूप छान. सो अंजली थँक्यू, तुला हा व्हिडिओ आवडला. पुढची कमेंट आहे प्रियंका. वाव, अगदी मराठी चित्रपटासारखं वाटलं खरंच. 12 वर्षापूर्वी हे इतकं सुंदर बनवलं, आणि कसलाही भडकपणा नाही, खूप गोड. मला तर हे आत्ताचे प्री वेडिंग शूटपेक्षा साधं सोज्वळ गावातला व्हिडिओ तुझ्या वडिलांनी छान आठवणी दिल्यात. सो प्रियंका थँक्यू, तुला हे माझं प्री वेडिंग शूट आवडलं. आणि त्यावेळेस ती कन्सेप्टच होती, मी तुम्हाला सांगते. त्यावेळेस त्याच्यामध्ये लिहिलेलं येतं की माझं प्री वेडिंग शूट कोणी शूट केलं आहे. जे प्रदीप सर होते, त्यांनी पक पक पकाक एक मराठी मूवी आहे, तुम्हाला माहीत असेल, नाना पाटेकर ह्यांचा, त्यात ते असिस्टंट डायरेक्टर होते. आणि त्यांनी कन्सेप्ट मला सांगतानाच आम्हाला अशी सांगितली होती की आपण गावाकडच्या आहोत, तर आपण गावाकडचीच थीम घेऊयात. तर त्यांची ही कन्सेप्ट होती की आपल्या शेतामध्ये आपण खेळतोय, बागडतोय, असं आपल्याला दाखवायचं. सो ती पूर्ण कन्सेप्ट प्रदीप सरांची होती. मला सांगायचं आहे थँक्यू प्रदीप सर, तुम्ही एवढी चांगली कन्सेप्ट आम्हाला दिली. आणि प्रियंका, तुला ही आवडली त्याबद्दल तुझेही खूप खूप आभार. पुढची कमेंट आहे सौम्या जाधवीची. मस्त वाटतंय, असं वाटतं मूवी पाहत आहे. थँक्यू सौम्या, थँक्यू व्हेरी व्हेरी मच. नेक्स्ट आहे युग. खूप छान, अगदी नॅचरल शूट आहे. तो युगला म्हणजे स्नेहललाही मला सांगायचं आहे की थँक्यू, तुम्हाला हे आवडलं. धनश्री म्हणून आहे, ती लिहिले खूप भारी. सो धनश्री, तुलाही खूप खूप थँक्यू. शिल्पा डोंगरे म्हणून आहेत. अरे वा, मस्तच, लय भारी दी. मस्त यार, थँक्यू, लय भारी दी म्हटलीस तर मला खूप आवडलं. थँक्यू शिल्पा, तुलाही आवडलं त्याबद्दल. पुढची कमेंट आहे शुभांगी द ब्लॉगरची. माझी मैत्रीण शुभांगी द ब्लॉगरची. पुन्हा एकदा बघून खूप भारी वाटलं डिअर, आणि खूप साऱ्या पप्प्या दिल्या तिने मला. तर शुभांगी थँक्यू, आणि तुला पण खूप साऱ्या पप्प्या. नेक्स्ट कमेंट आहे कामिनी बागुल यांची. भारीच ग ताई, त्यावेळेस पण छान केलंय शूट, पण तू त्यावेळेस जरा जास्तच काडीसारखी बारीक होतीस. कामिनी, म्हणूनच मी हा प्री वेडिंग शूट टाकत नव्हती. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की काडी म्हणजे मी त्या टाईमला माचीसची काडी म्हटलं तरी मला चालेल. माझं वेट लग्नाच्या वेळेस 45 होतं, माझी हाईट 5'5" आहे, आणि माझं वेट 45. तुम्ही इमॅजिन करू शकता की मी किती बारीक असेल त्या टाईमला. व्हिडिओत तरी मला असं वाटतं की बऱ्यापैकी व्यवस्थित दिसतंय. समोर जर तुम्ही मला पाहिलं असतं ना, तर एखादं म्हणेल की कुपोषित बालकं कशी असतात ज्यांना खायला मिळत नाही, असा प्रकार होता माझा.
सो थँक्यू कामिनी तुम्हाला कमेंट केल्याबद्दल. नंतर पूजा म्हणून आहे, तिने लिहिलंय खूप भारी, शब्द नाही बोलायला, अमेझिंग. आणि थँक्यू, तुम्ही हे असं लिहिलंय की शब्द नाही बोलायला खूप अमेझिंग. ह्याच्यामुळे मला खूप छान वाटते की माझ्याकडे पण आता खरंच शब्द नाही आहेत. मी सारखं फक्त थँक्यू म्हणते, मलाही एक्सप्रेस करता येत नाही आहे की काय बोलू मी. नंतर नेक्स्ट कमेंट आहे तेजल पाटीलची, तिने लिहिले नॉट बॅड डिअर. तिने असं का लिहिलं मी तुम्हाला सांगते, कारण की तेजल मला नेहमी मेसेज करते की मी जेव्हा म्हटलं होतं की मी प्री वेडिंग शूट करणार आहे, तर प्री वेडिंग शूट करणार आहे पण मला भीती वाटते, तेव्हा तिने मला मेसेज केला होता ताई तू कर, असं करू नकोस, आवडेल सगळ्यांना. तर तिने मला, आणि मी तिला म्हटलं नाही ग चांगलं नाही आहे, ती म्हटली नाही चांगलं वाटेल सगळ्यांना, म्हणून तिने लिहिले नॉट बॅड. सो थँक्यू तेजल तुझ्या ह्या कमेंटसाठी. तर अशा होत्या ह्या व्हिडिओला आलेल्या कमेंट. अँड ट्रस्ट मी, मला असं वाटत होतं की मी हा व्हिडिओ टाकून चूक तर नाही ना करत आहे, कारण की हा व्हिडिओ खूप जणांनी माझ्या फॅमिलीमध्ये पाहिला होता आणि आता हा पाहताना थोडासा मला स्वतःला असं वाटतं की अजून बेटर होऊ शकत होता. पण तुमच्या ह्या कमेंट्स पाहिल्यानंतर असं वाटतं की नाही, मी खूप भारी ॲक्टिंग केलेली आहे, मी खूप छान केलेलं आहे. सो तुम्ही दिलेले ह्या सगळ्या रिस्पॉन्सबद्दल थँक्यू 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 व्हेरी मच, की तुम्हा सगळ्यांना माझं प्री वेडिंग शूट आवडलं आणि तुम्ही मला एवढं ॲप्रिशिएट केलं त्याबद्दल. आणि काय बोलू अजून मी, मला खरंच शब्दात व्यक्त नाही करता येते. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर मला आणि शुभांगीला सोनीला भेटायला जायचं आहे. सोनी ॲडमिट आहे, खूप सुंदर दिसत होती लग्नामध्ये. सो तिला नजर लागली मला असं वाटायला लागलं आहे. तिला मी म्हटलं एवढं सुंदर नव्हतं दिसायचं सोनी लग्नामध्ये. तर चला आम्ही गेलो की तुम्हालाही भेटवते की सोनीची तब्येत कशी आहे आता. हाय प्रिया. बॅडमिंटनला हवराट प्लेअर चाललेला आहे लगेच, खेळणार आहे म्हणायचा अवकाश. शुभांगी चांगली खेळायची कल्याणीपेक्षा. कल्याणीपेक्षा अवघड व्हायचं. मला आज तू बुटकी का दिसायला लागलीस? नाही, ड्रेसमुळं काय, लूज ड्रेसमुळं काय? मिशोचा ड्रेस हो पाहिलाय मी, छान दिसतोय. लूज लूज आहे है ना? आता ना चल म्हटल्याशिवाय ही येणार नाही, इथंच खेळत बसणार. अय हवरट प्राणी, चल जाऊया आपण. आम्ही चाललोय सोनीला भेटायला आणि गाडीमध्ये आम्ही दोघी दिसत नाहीये. मी अगं तू जरा तरी दिसतेस, मला उजेडत उजेडत येऊ दे. अरे यार मी अजिबात दिसत नाहीये. तर मैत्रिणी मी शुभांगी आहे बरं का, ओळखून घ्या मला, मी नाही दिसत आहे. हा आता दिसते. गरम झालं मला. फारच